नागपूर हिट अँड रन प्रकरणातील कारमध्ये संकेत बावनकुळे असल्याचं पोलिसांना मान्य. अपघातानंतर तिघांनी कारसह पलायन केल्याचंही समोर. हिट अँड रनवरून विरोधकांचा हल्लाबोल. मुलगा दारू प्यायला नव्हता तर गाडीची नंबर प्लेट का काढली, वडेट्टीवारांचा सवाल. तर एफआयआर मध्ये नाव का नाही, राऊतांचा हल्लाबोल. राज्यामध्ये भूखंड लाटण्याचा प्रयत्न. एका मंत्र्याला 500 कोटी तर दुसऱ्या मंत्र्याला 700 कोटींचा भूखंड दिला. विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. तर प्रवीण दरेकरांचं स्पष्टीकरण. बारामतीच्या महायुतीमध्ये वाद. कार्यक्रमाला उपस्थित न झाल्यानं अजित पवारांच्या फोटोवर घातला काळा कपडा. तर शिंदेंच्या पदाधिकाऱ्याचा बॅनर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी फाडला. लाडकी बहीण योजनांच्या देखाव्यात फोटो नका लावू असं मीच सांगितलं. वर्षावरील देखावा आणि भाजपच्या बॅनरवरील फोटोच्या वादावर अजित पवारांचं खोचक स्पष्टीकरण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर भाजपची बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा देवाभाऊ म्हणून उल्लेख. लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानांतर्गत ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणींची भेटीगाठी. शहरातल्या 15 घरांना भेट देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर वाजवली तुतारी. पुण्यातल्या कसबापेठ गणपती मंडळात घडला किस्सा. अजित पवारांच्या प्रतिक्रियेनंतर माध्यम प्रतिनिधींमध्ये हशा. शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली. या सरसंघचालकांच्या वक्तव्यावरनं वाद. मोहन भागवत यांची भूमिका दिशाभूल करणारी. विरोधकांचा हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये घरोघरी गौराईंचं आगमन. माहेर वाशिणीचा पाहुणचार करण्यासाठी घरोघरी लगबग. अभिनेत्री कंगना रनौतने वांद्र्यामधील बंगला 32 कोटींना विकला. 2020 मध्ये याच बंगल्यावर बीएमसीने केली होती कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.